नाद चालवला असतं. म्हणून परमार्थामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्या सगळ्या गोष्टीला किंमत आहे. बाह्य गोष्टीला किंमत नाही. वरून किती साधला, किती टाईट फिट झाला, किती सगळे जरी झाला, पण मनात निर्मळ नसेल, बुद्धीत चंचलता असेल, तर ह्या गोष्टी तिथे चालत नाही. देवापाशी शांत स्थिती लागते. ती पदवी कोणाला मिळाली? पैठणचे नाथ महाराज. वैराग्याची पदवी कोणाला मिळाली? तुकाराम महाराज. हे सगळ्या संतांना एक एक पदवी मिळालेली आहे, लक्षात ठेवा. म्हणून खऱ्या अर्थाने आपण स्थिर असलो पाहिजे, शांत असलो पाहिजे, सुखी असलो पाहिजे. हे आनंद, सुख, हे समाधान असून मग तो देवाला आवडतो. मग ती देवाची कृपा होते आणि ती देवाची कृपा संतामार्फत होते. डायरेक्ट देवाला करता येत नाही, लक्षात ठेवा. कारण देवाचं स्वरूप मूळ निर्गुण आहे आणि ज्याला आकारात यायचं म्हणल्यावर त्याला संत रूपानेच यावं लागतं. देवाला जरी आकारात यायचं असेल तर त्याला संत रूपाने आकारात यावं लागतं. म्हणून त्याचं मूळ स्वरूप निर्गुण सोडून संतातच यावं लागतं. म्हणून संताच्या हातानेच उद्धार होतो, इतराच्या हाताने होत नाही. देव ते डायरेक्ट काम करू शकत नाही.